केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची महायुतीतल्या नेत्यांसोबत बैठक। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह युतीतले महत्त्वाचे नेते होते उपस्थित। सुमारे 2.5 तास चालली बैठक। महायुतीच्या बैठकीपूर्वी अमित शहांची भाजप कोर कमिटीसोबतही बैठक। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। रात्री उशिरा शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीच्या नेत्यांच्या निवासस्थानी ते बाप्पांचं दर्शन घेणार। वर्षा आणि सागर नंतर वांद्रेमधल्या आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेणार। बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळायला हवा। दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल। मी केलेली कामं तुम्हाला कळतील। अजित पवारांचा इशारा। अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा पश्चाताप झाला असेल तर त्यांनी तत्काळ शरद पवारांना त्यांचा पक्ष परत द्यावा। शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासेंचा अजित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांचा एकमुखी विरोध। पण बारामतीमध्ये मी वेगळी भूमिका घेतली नाही तरीही पराभव झाला। अजित पवारांनी व्यक्त केली खंत। इंदापुरात पुन्हा बॅनरबाजी। बॅनरवर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा फोटो। राजकीय चर्चांना उधाण। आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून राज्यात घोंगड्या बैठका सुरू। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची माहिती। मराठ्यांनी सरकारची झोप उडवली, जरांगेंची टीका। राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही, जरांगेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री फडणवीसांना मराठ्यांचा द्वेष। प्रत्येक आमदार फडणवीसांचा ऐकून बोलतोय, जरांगेंचा फडणवीसांवर आरोप। पूर्व विदर्भात भाजपला धक्का। माजी आमदार गोपाळदास अग्रवाल 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार। अग्रवाल काँग्रेसचे 3 वेळेला होते आमदार। 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या बाप्पाचं विसर्जन। 1.5 दिवसांच्या पाहुणचारानंतर वाजत गाजत दिला बाप्पाला निरोप। लालबागचा राजा कोण कुठे पळवेल यावर बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना 125 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा खंडित केली। आशिष शेलारांची राऊतांवर टीका। विधानसभेसाठी शिवसेनेचा मेगा प्लॅन। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींपर्यंत शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचं आभारपत्र पोहोचवणार। गोंदियामध्ये गेल्या 2.5 वर्षात महायुतीनं विकास केला नाही। काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा आरोप। गोंदियामध्ये गोवारी समाजाकडून आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला घेराव। शासन निर्णयाची होळी करत अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत करण्याची केली मागणी। 75 वर्षांपासून एससी प्रवर्गात असूनही जात प्रमाणपत्र मिळत नाही। त्या अडचणीतनं गेलोय, इतरांना जाऊ देणार नाही, लढा उभा करणार। खासदार डॉक्टर शिवाजी काळगेंचं वक्तव्य। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं पिकांचं नुकसान। सोयाबीन कापसासह खरीप पिकांना फटका। काटा गावात बोरवेलमधनं आपोआप पडतंय पाणी बाहेर। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टात केलं हजर। कोर्टाकडनं अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। राज्यामध्ये 18 सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी जाहीर करा। काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पंढरपुरात महायुती आणि भाजपच्या अडचणीत वाढ। सकल धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करा या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण। जालन्यातल्या अंबडमध्ये आदिवासी बांधवांची रॅली। भटक्या विमुक्तांसाठी अॅट्रॉसिटी सारखा विशेष कायदा करण्यासह विविध मागण्यांसाठी रॅलीचं आयोजन। मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांचा सहभाग।
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल क्युरेटिव्ह पिटिशनवर 11 सप्टेंबरला सुनावणी. फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर ही याचिका केली होती दाखल. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता. सोयाबीनला किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देणार केंद्र सरकारची घोषणा. संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 96%. जायकवाडीचं पाणी 18 दरवाजांमधून सोडलं जाण्याची शक्यता. पुण्यातल्या सीएनजी गॅसच्या किमतीत प्रति किलो 90 पैशांची वाढ. आतापर्यंत पुण्यात सीएनजी गॅस 85 रुपये प्रति किलो दरानं मिळत होता. आजपासून तो 85 रुपये 90 पैसे दरानं मिळणार. बदलत्या हवामानाचा मिरचीच्या उत्पादनाला मोठा फटका. विषाणूजन्य रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं नंदुरबारमध्ये मिरची उत्पादनामध्ये यंदा मोठी घट. बीडच्या माजल गावातली चाहूरतांडा इथला ओढ्यावरचा पूल आठवड्याभरापूर्वी वाहून गेला. पूल नसल्यानं गावात ये जा करण्यासाठी अडचण. तत्काळ पूल दुरुस्त करण्याची मागणी. नंदुरबारच्या नूतन जिल्हाधिकारी मिताली शेट्टींची ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांची तपासणी. सुट्टीच्या दिवशी तपासणी केल्यानं कर्मचाऱ्यांची फजिती. डायरियाची साथ सुरू असलेल्या लांबोळा गावालाही दिली भेट. जळगावच्या चोपड्यामध्ये 13 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या. संतप्त समाज बांधवांकडून मूक मोर्चाचं आयोजन. आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मोर्चेकऱ्यांची मागणी. पोलिसांनी पुण्यातल्या एन्जॉय ग्रुपच्या आवळल्या मुसक्या. एन्जॉय ग्रुपकडून 7 पिस्तुलांसह 23 काडतुसं जप्त. शुभम जगतापसह 7 जणांना लोणीकंद पोलिसांचा हिसका. मुंबईमध्ये लोकलमधनं खाली पडलेल्या प्रवाशाचे पोलिसांनी वाचवले प्राण. गोवंडी रेल्वे स्थानकात लोकलच्या दरवाजातनं प्रवासी घसरला. मात्र लोहमार्ग पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवला जीव. भिवंडीमध्ये हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितल्यानं चाकूनं वार. किरकोळ कारणावरनं 2 सख्ख्या भावांना केलं जखमी. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अटकेत. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू. मधुर डेअरी समोरची घटना. दोन्ही तरुण पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं असल्याची माहिती. अहमदनगरमध्ये सारसनगर परिसरात किरकोळ कारणावरून एकाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक. हत्या का झाली याचा पोलिसांकडून तपास सुरू. टिटवाळ्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार. दीर, सासरा आणि मामे भावाकडून महिलेवर अत्याचार. 3ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तिहेरी हत्याकांडानं कर्जत हादरलं. एकाच कुटुंबातल्या वडील, आई आणि मुलाची हत्या. हत्येचं कारण स्पष्ट. पुण्यामध्ये बायकोनं दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याची केली हत्या. पुण्यातल्या नर्हे परिसरातली घटना. महिलेला अटक. पिंपरी चिंचवडच्या आयटी पार्कमध्ये इलेक्ट्रिक बसनं घेतला पेट. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळलं विघ्न. सुदैवानं जीवितहानी नाही. वसईमध्ये खराब रस्त्यामुळे गटारात कार पडली. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कार चालकाला भोवला. काशिमिरा टोल नाक्यावरची घटना. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या गावांमध्ये महिलांनी उद्ध्वस्त केले दारू अड्डे. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्यही केलं नष्ट. संतप्त महिलांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा. मुलुंडच्या निर्मल लाईफस्टाईल सोसायटीत आढळली 9 फुटी मगर. रॉ या संस्थेनं मगरीला पकडून पुन्हा जंगलात सोडलं. मात्र सोसायटीत मगर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आसाममध्ये एनआरसी नसेल तर आधार कार्ड मिळणार नाही. मुस्लिम बहुल भागात आधार कार्ड डेटामधील अफरातफरीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय. पूर्व आफ्रिकन देश रवांडाच्या उच्चायुक्त जॅकलिन मुकांद्रिगा बेळगावच्या दौऱ्यावर.
सुवर्ण विधान सौधाला जॅकलिन यांनी दिली भेट। यावेळेला विधानसभा आणि विधान परिषदेची घेतली माहिती। आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या टेस्ट सिरीजसाठी भारताच्या टीमची घोषणा। पहिल्या टेस्टसाठी बांगलादेश विरोधात टीम इंडिया तयार। पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला गौतम गंभीर सारख्या प्रशिक्षकाची गरज। पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाचं वक्तव्य। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा गोंधळ। इम्रान खान यांच्या समर्थकांवर पोलिसांचा गोळीबार। इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबादमध्ये पीटीआयची रॅली। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय ॲथलीट्सची कमाल। स्पर्धेत एकूण 29 पदकांची केली कमाई। 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश। मराठी गझल क्षेत्रातील तारा निखळला। सतीश दराडे यांचं अल्पशा आजारानं निधन। वास्तवाची व्यथा मांडणाऱ्या दराडे यांच्या जाण्यानं मराठी साहित्य विश्व हळहळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।